तर हॅलो मित्रांनो, तर मागे मी एक व्हिडिओ टाकलेला होता MNC रजिस्ट्रेशनबद्दल. तर त्याच्यावर मला खूप कमेंट आलेले होते की ब्रदर CAनी आम्हाला करायचे आणि कशासाठी लागते वगैरे ते. तर आपल्याला रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी CAनी करावं लागते, म्हणजे 150 क्रेडिट पॉईंट पूर्ण करावं लागतात. तर ताईचा एक कमेंट होता की मला CAनी करायचं आहे. तर ब्रदर मला तुम्ही डायरेक्ट लिंक पाठवा, म्हणजे मी CAनी करेन. तर मी त्या ताईला सांगितलं की जरी मी लिंक तुम्हाला पाठवली तरी तुम्हाला म्हणजे ती प्रोसिजर समजणार नाही, म्हणजे कुठे जायचं काय. तर त्या ताईला मी सांगितले तुमच्यासाठी मी एक आता हा व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व म्हणजे प्रोसिजर सांगणार, म्हणजे MNC वेबसाईटवर कसं जायचं, कुठे क्लिक करायचं आणि CAनी करायचे. आणि आपल्याला त्याच्यावरून समजेल की ऑफलाईन किती लेक्चर आहेत आणि ऑनलाईन किती लेक्चर आहेत. जर ऑफलाईन असेल तर ॲड्रेस वगैरे काय आहे, तर आपल्याला ते समजू शकेल. ओके, तर त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. ओके, तर आता मी तुमच्यासोबत ह्या स्क्रीन शेअर करत आहे. गुगलवर MNC सर्च करा आणि फर्स्ट वेबसाईटवर क्लिक करा. त्याच्यानंतर 3 लाईनवर क्लिक करा आणि CPTवर क्लिक करून CAनी लॉग इन करा आणि गो टू वेबसाईट. त्याच्यानंतर खाली थोडंसं स्क्रॉल करा. आपण पार्टिसिपेट आहोत तर पार्टिसिपेटवर क्लिक करायचं आहे आणि इकडे UID नंबर, पासवर्ड आणि युजर ID भरून घ्यायचा आहे. UID नंबर आपण भरलेल्या ॲप्लिकेशनवर असेल तो नंबर टाकून घ्यायचा आहे. ओके, आणि हे भरून झाल्यानंतर लॉग इन करा. तर बघा हे आलेलं आहे. सध्या ऑफलाईनच आहे, नंदुरबारमध्ये, ऑनलाईन नाही आहे. तर बघा 5 तारीखला आहे या महिन्यामध्ये. तर नंदुरबारमधले ब्रदर सिस्टर असतील त्यांनी जरूर पार्टिसिपेट करा. ह्याच्यामध्ये आपल्याला 10 क्रेडिट पॉईंट भेटणार आहेत आणि फी नसणार आहे. GR आलेला होता, आपण CAनी करण्यासाठी आता फी नसणार. ओके, तर डिटेल माहिती करण्यासाठी आपण डिटेलवर क्लिक करायचं आहे आणि हे टाईम टेबल आपल्यासमोर आलेलं आहे. बघा टाईम टेबल येईल, म्हणजे किती वाजता कोणतं लेक्चर वगैरे होईल ते, आणि आपलं लेक्चर वगैरे कोण घेणार आहे ते. ओके, तर नंदुरबारचे ब्रदर सिस्टर आहेत त्यांनी जरूर हे लेक्चर म्हणजे तुम्ही अटेंड करा CAनी. ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 क्रेडिट पॉईंट भेटून जातील. ओके, तर बघा ह्यांनी 3 वाजेपर्यंत टाईम टेबल दिलेला आहे आणि आपली सीट बुक करण्यासाठी येसवर क्लिक करून अप्लाय करा. ओके, ऑनलाईन आपली सीट बुक करावी लागते. तर सध्या तुम्ही ऑनलाईन सीट बुक करून घ्या.